जन्म मृत्यू जरा दुःखैर. की जरी विचारकुशल मनुष्याच्या देहाशी संबंध नसतो तरी लोकांच्या दृष्टीत देहधारी असल्याने त्याला येथे देही म्हटले आहे. देही म्हणजे ज्याला देह आहे त्याला देही म्हटलेलं आहे. आणि या देहाला उत्पन्न करणारे गुणच आहेत. कुठला तरी गुण वाढला, वासना निर्माण झाली त्या गुणामुळे, आणि मग जन्म झाला आपला. म्हणजे ज्या गुणाशी मनुष्य आपला संबंध समजतो त्यानुसार त्याला उच्च योनी मिळत असते, नीच योनी मिळत असते किंवा मध्यम योनी मिळत असते. हे आतापर्यंत आपण बघितलं. आता काय त्यांनी सांगितलं आहे की जो विचारी माणूस या तिन्ही गुणांचे अतिक्रमण करतो, अर्थात यांच्याशी आपला संबंध मानित नाही, यांच्याशी मानलेल्या संबंधाचा तो त्याग करतो. की मी रजोगुण म्हणजे तो बघतो असं, म्हणजे आपल्याकडून जेव्हा कर्म घडत असतात तेव्हा हे रजोगुणी कर्म आहे काय, सात्विक कर्म आहे काय, तमोगुणी कर्म आहे, हे त्याच्या लक्षात येतं. कारण त्याला ज्ञान प्राप्त झालेलं असतं आणि मग त्याचा असं स्पष्ट विवेकबुद्धी त्याला मिळालेली असते की हे सगळे गुण कसे आहेत, परिवर्तनशील आहेत, म्हणजे बदलू शकतो आपण. आता आपण मागे ती गोष्ट पाहिली होती बघा की त्यांच्या मनामध्ये रजोगुण उत्पन्न झाला होता आणि त्याला त्यांच्या मेहुण्यानी ते जे पोतन्नांची गोष्ट आपण पाहिली होती की भागवत लिहिलं होतं त्यांनी. आणि तो त्यांचा मेहुणा त्यांना सारखा सांगायचा की हे तुम्ही राजाश्रय करा, तुम्ही हे राजदरबारी अर्पण करा तुमचा हा भागवत ग्रंथ. पण त्यांना ते करायचं नव्हतं आणि त्यांच्या त्या रजोगुण म्हणजे किंचित मनात विचार आला असेल की तो म्हणतोय तर करूया का, पण त्या रजोगुणावर त्यांच्या सत्वगुणाने विजय मिळाला आणि त्या रजोगुणाचं रूपांतर सत्वगुणामध्ये झालं. आणि ते म्हणाले, त्यांनी निर्णय घेतला की नाही, मी माझा हा ग्रंथ राजाच्या दरबारी अर्पण करणार नाही असं सांगितलं. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की गुण हे परिवर्तनशील आहेत आणि उत्पन्न होणारे आहेत, नष्ट होणारे आहेत. म्हणून आपलं स्वरूप गुणाशी कधी लिप्त झालं नाही आणि होऊही शकत नाही असं हे लक्षात ठेवायला पाहिजे की गुण हे ज्या प्रकृतीपासून उत्पन्न होतात त्या प्रकृतीशी स्वचा किंचित मात्रही संबंध नाही. स्व हा वेगळा आहे. स्वरूप ज्याला आपलं स्वरूप कळलेलं आहे त्याला कळेल की प्रकृती वेगळी आहे आणि हे गुण प्रकृतीपासून निर्माण झालेले आहेत आणि ते कमी जास्त होणार आहेत. मी मात्र आहे तसाच आहे असं त्याला समजतं आणि मग तो त्या 3 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि हा 3 गुणांच्या पलीकडे गेलेला जो महात्मा आहे त्याला जन्म मृत्यू जरा याचं दुःख कधीही होत नाही असं त्यांनी सांगितलं. की जेव्हा साधक या 3 गुणांचे अतिक्रमण करतो तेव्हा त्याला मग जन्म मृत्यू वृद्धावस्था याचं दुःख होत नाही. त्याची जन्म मृत्यू इत्यादीपासून सुटका होते. कारण जन्म इत्यादीच्या होण्यात संगच कारण आहे आणि हे गुण नेहमी येत आणि जात असतात. एकच गुण कधी टिकून राहत नाही, यांच्यात परिवर्तन होत असतं. गुणांच्या वृत्ती कधी सात्विक असतील, कधी राजसी असतील, कधी तामसी असतील, पण स्वचं स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये कधी सात्विकता राजसता तामसता असं येत नाही. स्वचं स्वरूप कसं आहे तर असंग आहे. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. आता 15व्या अध्यायाकडे चाललोय आपण हळूहळू की हा असंग स्वरूपाचा जो कधी जन्म होत नाही. जर जन्म होत नाही तर त्याला मृत्यूही नाही. म्हणजे कारण ज्याचा जन्म होत असतो त्याचाच मृत्यू होत असतो. पण हा जो आहे, हा जो गुणातीत आहे, हा जो काय आपण त्याला म्हटलं की जो समजलंय, ज्याला विवेकी माणूस ज्याला समजलंय की हे गुण परिवर्तनशील असतात, हे काही कायम राहणारे नसतात आणि हे गुणच सगळं कार्य करत असतात. मग त्यांना हे कळतं की कोणाचा जन्म होणार आहे, कोणाचा मृत्यू होणार आहे, वृद्धावस्था कोणाला येणार आहे. हे सगळं कशामुळे होतं तर जन्म मृत्यू वृद्धावस्था ह्याच्यामुळे काय होतं, दुःखाचा अनुभव येतो. आणि जो गुणाशी संपूर्णपणे निर्लिप्त झाला आहे की त्याला तो त्या गुणांच्या पलीकडे गेलेला आहे, त्याला स्वतः सिद्ध असलेल्या अमरतेचा अनुभव येतो की मी अमर आहे, माझा मृत्यू कधीही होणार नाही. मृत्यू होणार आहे पण कोणाचा, या शरीराचा मृत्यू होणार आहे. आणि मग त्या शरीरापासून मिळणारं सगळं जन्म मृत्यू जरा व्याधी या गोष्टींचं दुःख त्याला होतं.
जो अज्ञानी असतो. पण जो ज्ञानी असतो, जो जो स्वरूपाची ज्याला प्राप्ती झालेली असते, म्हणजे देहाशी तादात्म्य मानण्यानेच मनुष्य आपल्याला मरणारा समजतो. किती छान सांगितलं बघा त्यांनी, की आपण काय समजतो, आपण या देहालाच मी म्हटलेलं आहे. आपल्याला अजून तो अनुभवच झाला नाही की मी म्हणजे ब्रह्म आहे. त्यामुळे आपल्याला दुःख होतं, त्यामुळे आपल्याला मृत्यूची भीती वाटते. पण यांनी सांगितलं की देहाशी तादात्म्य मानण्याने माणसाला दुःख होतं, तो स्वतःला मरणारा समजतो. देहाच्या संबंधाने होणाऱ्या संपूर्ण दुःखामध्ये सर्वात मोठे दुःख हे मृत्यूचं आहे. सगळ्यात जास्त भीती आपल्याला कशाची वाटते, तर मृत्यूची वाटते. म्हणजे मनुष्य जर स्वरूपाने अमर झाला, अमर आहेच तो, पण हे जर ज्ञान त्याला झालं तर मग भोग आणि संग्रहामध्ये आसक्त असल्याने प्रत्येक क्षणाला नष्ट होणाऱ्या शरीराला अमर ठेवण्याच्या इच्छेनेच याला अमरतेचा अनुभव येत नाही. प्रत्येक गोष्ट टिकावी वाटते मला. साधी प्लास्टिकची पिशवी फेकायची तरी मला वाटतं नको नको, नाही फेकायची, ती राहू द्या राहू द्या. कप फुटला तरी असं वाटतं नाही नाही, तो फोडलेला कप राहू द्या, तो आपण चिकटवू. असा हा आपला रोजचा अनुभव आहे. म्हणजे आपल्याला भीती कशाची वाटते, तर कुठलीही गोष्ट कायम टिकून राहावी असं वाटतं आपल्याला. अरे ती जाणारच आहे काही दिवसांनी, आपलं शरीरच जाणार आहे तिथे, हे काय आहे. म्हणजे असा अमरतेचा अनुभव केव्हा येईल, तर जेव्हा आपण या शरीराला क्षणिक मानू की या शरीराचा सुद्धा कधी ना कधी नाश होणारच आहे. म्हणजे विवेकी मनुष्य देहाशी असलेले तादात्म्य नष्ट झाल्यावर अमरतेचा अनुभव करतो. मी अमर आहे असा अनुभव मला केव्हा येईल, की जेव्हा मी ब्रह्म आहे असा मला अनुभव येईल. माझं शरीर वेगळं आहे, माझा आत्मा वेगळा आहे असं जेव्हा मला कळेल. म्हणून त्यांनी सांगितलं मद्भावम सोधी गच्छती. ते मागच्या श्लोकामध्ये सांगितलं गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भावम सोधी गच्छती, की जो स्वतःला गुणांच्या पलीकडचं मानतो आणि मग तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आणि इथेच ते सांगितलं की अमृतमश्नुते असं सांगितलं, जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते, की तो अमर, स्वतःला अमर समजायला लागतो. मग त्याला कुठल्याच गोष्टीचे दुःख होत नाही, की अरे हे निर्माण झालं, हे जाणारच आहे कधी ना कधी. जरा व्याधी दुःख हे प्रत्येकाला लागलेलंच आहे, फक्त माणसालाच नाही तर प्रत्येक वस्तूला सुद्धा ते आहे. म्हणून त्यांनी सांगितलं गीतेमध्ये जरा मरण मोक्षाय जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, आणि इथे जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो. म्हणजे हे सगळं 7व्या अध्यायात 13व्या अध्यायात हे सारखे शब्द आलेले आहेत. म्हणजे जरा म्हणजे वृद्धावस्था, शरीरामध्ये बाल्य असतं, तारुण्य असतं, वृद्धत्व येतं, या तिन्ही अवस्था येत असतात. परंतु बाल्य आणि तारुण्यामध्ये काय होतं, मनुष्याला एवढं दुःख होत नाही. लहान असतो तेव्हा त्याला आनंदाचा अनुभव येतो, अज्ञान असतं. आणि तरुण असतो तेव्हा त्याच्या शक्ती असते त्याच्याकडे, त्यामुळे त्याला दुःखाचा अनुभव फारसा येत नाही. पण जेव्हा शरीरातली शक्ती क्षीण होते, जेव्हा त्याला वृद्धावस्था प्राप्त होते, तेव्हा मात्र त्याला दुःखाचा अनुभव येतो. आणि जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा तर तो भयंकर दुःखाचा अनुभव होतो. परंतु जो तिन्ही गुणांचे अतिक्रमण करतो, काय आपल्याला या अध्यायातून घ्यायचं आहे, की आपल्याला तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचं आहे, तर मग आपल्याला दुःखाचा अनुभव येणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की नेहमीसाठी जन्म मृत्यू आणि वृद्धावस्थेच्या दुःखातून तो मुक्त होतो. कधीही मरण आलं तरी येऊ दे. म्हणून आपले जे संत होते ते कसे होते, तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, एकनाथ महाराज, जेव्हा येईल तेव्हा येईल. या मनुष्य शरीरात असताना ज्याला बोध होतो त्याचा मग जन्म होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जन्म झाला काय, मृत्यू झाला काय, त्याला त्याचं काहीच वाटत नाही. कुठला अभंग आहे तो, छान आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुख सोहळा अनुपम्य, असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्याचे आपले म्हणविले जाणारे शरीर राहतच नाही. वृद्धावस्था आणि मृत्यू तर येईलच, परंतु त्याला वृद्धावस्था आणि मृत्यूचं दुःख पण राहणार नाही. जे जे शरीराला व्हायचं आहे ते तर होणारच आहे. पण हा ज्ञान ह्याला मिळालेलं आहे, स्वरूपाने हा आधीच वेगळा झालेला आहे, की मी वेगळा आहे, माझं शरीर वेगळं आहे.
असं त्याला कळलेलं आहे. त्यामुळे शरीराशी स्वची एकता मानल्यानेच पुनर्जन्म होत असतो आणि शरीरामध्ये होणाऱ्या वृद्धावस्था, व्याधी, दुःख हे सगळं जीवाला मग येत असतं, त्याचा त्रास होत असतो आणि शरीर गुणाच्या संगानेच उत्पन्न होतं. देहाला उत्पादक असलेल्या गुणांनी रहित असल्यामुळे गुणातीत महापुरुष देहाच्या संबंधाने होणाऱ्या सर्व दुःखापासून मुक्त होतो. जन्म मृत्यू जरा दुःखैर विमुक्तो म्हणजे मुक्त होतो आणि मग अमृतम अश्नुते म्हणजे तो अमृतत्वाचा अनुभव घेतो की मी अमर आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने मृत्यूच्या पूर्वीच आपल्या स्वतःच्या गुणातीत स्वरूपाचा अनुभव करून घेतला पाहिजे. केवढं मोठं तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं आणि किती छान सांगितलं आहे की सगळं मानसिक बदलायचं आहे आपल्याला, बाहेरून काही नाही बदलायचं आहे. बाहेर आहे ते कर्म करायचंच आहे, रोज उठायचं आहे, खायचं आहे, प्यायचं आहे, पैसा कमवायचा आहे, सगळं करायचं आहे. पण मानसिक अवस्था आपली कशी पाहिजे, मनानेच आपण कसं बदलायचं आहे ते यांनी सांगितलं इथे. गुणातीत झाल्याने म्हणजे गुणांच्या अतीत झाल्याने जरा, व्याधी, मृत्यू इत्यादी सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्ती होते आणि मनुष्य अमरतेचा अनुभव करतो आणि मग त्याचा पुनर्जन्म होत नाही. छान सांगितलं आहे. गुणातीत पुरुष दुःखातून मुक्त होऊन अमरतेला प्राप्त करतो असे ऐकून आता हे सगळं ऐकलं अर्जुनाने आणि मग अर्जुनाच्या मनामध्ये परत प्रश्न आला. अर्जुन म्हणतो गुणातीत मनुष्याची लक्षणे मला जाणून घ्यायची आहेत. जशी त्यांनी दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारली होती, 12व्यामध्ये भक्ताची लक्षणं विचारली होती, तसं तो आता म्हणतोय की माझ्या मनामध्ये निर्माण जिज्ञासा आलेली आहे आता. आणि मग आता पुढच्या श्लोकामध्ये तो भगवंताला प्रश्न विचारतोय. अर्जुन उवाच कैर्लिङ्गैस्त्रीन् गुणान् एतान् अतीतो भवति प्रभो किमाचार कथं चैतां स्त्रीन् गुणान् अतिवर्तते. की अर्जुन विचारतोय, हे प्रभो, या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला मनुष्य कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, त्याच्याकडे कुठले कुठले गुण असतात, त्याला आम्ही कसं ओळखायचं, त्याचं आचरण कसं असतं आणि या 3 गुणांचे अतिक्रमण कसे केले जाऊ शकते. आता आणखी खोलामध्ये तो अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो आणि भगवंत आता पुढच्या श्लोकामध्ये 22व्या श्लोकापासून आपल्याला उत्तर देतील की गुणातीत पुरुष कसा असतो आणि आपणही गुणातीत कसं व्हायला पाहिजे, काय काय केलं म्हणजे आपल्याला गुणांच्या अतीत होता येईल. हे सगळं आता 22 ते 27-28 श्लोकांपर्यंत आहे. पुढच्या वेळेस आपण ते बघू. आपला पुढच्या वेळेस एखाद्या वेळेस हा अध्याय संपेल आणि मग नंतर त्याच्यापुढे 15वा अध्याय आपला सुरू होईल. 27 श्लोक आहेत. तर हे श्लोक आपण आता पुढच्या अध्यायामध्ये बघू. यथामती यथाशक्ती मला जेवढं समजलं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थात पुस्तकाचाच आधार घेऊन, माझ्याकडे काही ज्ञान नाही आहे, जे आहे ते पुस्तकातून पाहून सांगते मी तुम्हाला आणि तुम्ही पण शांतपणे ऐकून घेता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परमेश्वराला नमस्कार करते, तुम्हालाच नमस्कार करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.